टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे। त्यात वाढत्या उष्णतेचा फटका आणि अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना या ठिकाणी यावर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडलेला आहे। लावलेला खर्च देखील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा निघालेला नाही। शेतकरी हतबल आहे। शेतकरी आपल्या सोबत आहे। सध्या कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल दादा? कांद्याचं उत्पन्न असं आहे की त्याला लावायला मजूर भेटत नाही। लावायला मजूर भेटला तर त्याला काढायला मजूर भेटत नाही। मजुराला म्हणजे नाही काही ते 400 ते 500 रुपये रोजदारी पडली पाहिजे। कसं तरी कांदा आपण काढूया। त्याला कांदा समजा चांगला प्रतीचा पकवा करून सणा आपण चांगली त्याचे संरक्षण करून सणा कांदा चांगला होतो। पण आपल्याला त्याचा भाव मिळत नाही। ऐन उन्हाळ्यामध्ये कांद्याचे भाव कांदा निघायला आला ना भाव कमी होऊन गेले, म्हणजे लागलेला खर्च सुद्धा निघत नाही। त्याच्यामध्ये वरून अजून गारपीट हवा आणि ती पाणी त्याच्यामुळे अजून जास्त नुकसान झालेलं आहे कांद्याचं। याकडे केंद्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्याकडे, नाही तर मग कसं आहे घाटा चालला तर मग शेतकरी कुठून कांदा लावणार आहे? शेतकरी पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापलेला आहे। मोठ्या आशेवर असलेला कांदा उत्पादक शेतकरी जळगाव जिल्ह्यातील हा हतबल झालेला आहे। उत्पन्नात घट, त्यात भावही कमी उन्हात आलेला आहे। मात्र शेतकरी पुन्हा या ठिकाणी संकटात सापडलेला आहे। कृषी विभागाने आणि प्रशासनाने या ठिकाणी शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।